मेमरी ड्रॉइंग हा विषय सगळ्यांनाच कठीण वाटणारा विषय आहे. आपण अशा प्रकारची काही 3 रफ स्केचेस काढून घ्यायची आहेत. मेमरी ड्रॉइंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कलरिंग हाच आहे. कलरिंगमध्ये झालेली चूक तुमच्या पूर्ण चित्राला खराब करू शकतं. आपलं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये असणारा मेमरी ड्रॉइंग या विषयावर चर्चा करणार आहोत. मेमरी ड्रॉइंग हा विषय सगळ्यांनाच कठीण वाटणारा विषय आहे. त्यात सुद्धा मेमरी ड्रॉइंग हे टाईममध्ये कधीच पूर्ण होत नाही. मेमरी ड्रॉइंग काढताना टाईम मॅनेजमेंट कशी करावी, रफ स्केच किती वेळात पूर्ण व्हायला हवं, फेअर स्केच किती वेळात पूर्ण व्हायला हवं, कलरिंगला किती वेळ लागणार, सुकण्यासाठी किती वेळ लागू शकतो, मेमरी ड्रॉइंग मधल्या टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परीक्षेला दिलेल्या पेपरच्या ज्या बाजूला आपण चित्र काढणार आहोत त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आपण अशा प्रकारची काही 3 रफ स्केचेस काढून घ्यायची आहेत. ही रफ स्केचेस अत्यंत लहान स्वरूपात असावीत आणि हलक्या हाताने आपण काढायची आहेत. यामध्ये जास्त डिटेलिंग करायचं नाही आहे. ही रफ स्केचेस फक्त या कारणासाठी असतात की आपण माणसांची मांडणी चित्रात कशी करू शकतो आणि शेवटी जी मांडणी आपल्याला पसंत पडेल ती मांडणी फेअर स्केचसाठी निवडायची आहे. सुरुवातीच्या फक्त 5 ते 7 मिनिटात आपली ही 3 रफ स्केचेस काढून पूर्ण व्हायला हवेत. शेवटी आवडलेल्या मांडणीच्या रफ स्केचला निवडून इतर 2 रफ स्केचना वगळायचे आहे. जर ही मांडणी तुमच्या लक्षात राहत असेल तर लगेचच तुम्ही हे 3 रफ स्केचेस खोडून टाकू शकता. जर राहणार नसेल तर शेवटी खोडली तरी चालेल. त्यानंतर लगेचच आपण फेअर स्केच काढायला सुरुवात करू शकता. फेअर स्केच हे कमीत कमी 20 ते 25 मिनिटात पूर्ण व्हायलाच हवं. स्केच काढताना माणसांच्या फिगर अगदी सोप्या पद्धतीने कशा काढल्या जातात हे मी माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. रफ स्केचला 5 मिनटं आणि फेअर स्केचला 25 मिनटं असं 30 मिनटाच्या आत आपलं स्केचिंगचं काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपल्या हातात उरला फक्त 1.5 तास. 1.5 तासामधला पूर्णपणे 1 तास आपल्याला कलरिंगसाठी वापरायचा आहे. मेमरी ड्रॉइंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कलरिंग हाच आहे. स्केचिंगपेक्षा कलरिंगला जास्त गुण दिले जातात. त्यामुळे कलरिंग तुम्ही अत्यंत सावकाश आणि चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित असतं. कलरिंगमध्ये झालेली चूक तुमच्या पूर्ण चित्राला खराब करू शकतं. त्यामुळे कलरिंग कायम काळजीपूर्वकच करायचं आहे. कलरिंग कसं केलं जातं, कलरिंग करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये आपण सगळी डिटेल्स जाणून घेऊ. कलरिंग करताना तुम्हाला वेळेचं प्रेशर जाणवू लागणार. त्यामुळे वेळेनुसार तुम्ही आपल्या गतीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. संपूर्ण कलरिंग झाल्यानंतर पुढच्या 15 मिनिटात ब्रशनेच काढलेल्या प्रत्येक फिगरला आउटलाईन करून घ्यायची आहे. जर 1 तासामध्ये कलरिंगचे काम पूर्ण झाले नाही तर या आउटलाईनसाठी ठरवलेल्या 15 मिनिटामधला काही वेळ तुम्ही कलरिंगसाठी देखील वापरू शकता. पण आउटलाईनसाठी 5 ते 7 मिनटं राखीव ठेवावीच. आउटलाईन झाल्यानंतर तुमचं पूर्ण झालेलं चित्र 15 मिनिटांसाठी तुम्ही कंपल्सरी सुकत ठेवायचं आहे.